आजकाल शाळांमध्ये विद्यार्थ्यांसोबत घडणाऱ्या वाईट घटनांमुळे प्रत्येक पालकाला आपल्या पाल्याच्या सुरक्षेबाबत चिंता वाटू लागली आहे. मात्र यावर उपाय म्हणून उपयुक्त ठरतो तो म्हणजे मिशन शाळा कवच उपक्रम. याच उपक्रमांतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषदेच्या म्हणजे 1958 प्राथमिक शाळांमध्ये फक्त 5 महिन्यात सीसीटीव्ही बसवण्यात आलेत. कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये 7,832 कॅमेरे बसवून एक मोठी कामगिरी पार पाडली आहे. कोल्हापूर जिल्हा परिषदमध्ये मिशन शाला कवच मी सुरू केलं होतं. सुरू करायचा उद्देश असा होता की मी रुजू झाल्यानंतर मला अशा कळालं की टोटल 1958 शाळांपैकी फक्त 52 शाळांमध्ये सीसीटीव्ही होतं. आणि हे सीसीटीव्ही प्रत्येक शाळामध्ये किती महत्वाचं आहे ते वेगळ्या पद्धतीने सांगायची गरज नाहीये. त्यामुळे आम्ही खूप मोठ्या पद्धतीने ड्राईव्ह सुरू करायचं होतं आणि त्यामुळे आम्ही मिशन शाला कवच म्हणून सुरू केलं होतं. आणि मिशन शाला कवच मध्ये आमचा उद्देश असा आहे की प्रत्येक शाळामध्ये आपल्याला सीसीटीव्ही करायचे. आणि फक्त सीसीटीव्ही करायचा उद्देश नाहीये, तिथे सीसीटीव्हीच्या क्लॅरिटी व्हिडिओ असायला पाहिजे, चांगला बॅकअप असायला पाहिजे, स्टोरेज असायला पाहिजे. त्यामुळे आम्ही जिल्हा परिषद मार्फत स्पेसिफिकेशन सर्वप्रथम फायनल केलं होतं. स्पेसिफिकेशन्समध्ये वॉरंटी 5 वर्षाच्या वॉरंटी पण असायला पाहिजे होतं. हे पण स्पेसिफिकेशन्समध्ये आम्ही राबवलं होतं. आणि स्पेसिफिकेशन्स देऊन त्यानंतर बीडीओ आणि गट शिक्षण अधिकारीचे प्रशिक्षण दिलं आम्ही. आणि त्यांच्या स्तरावर सरपंच आणि ग्रामसेवकला पण स्पेसिफिकेशन घेतलं, प्रशिक्षण घेतलं, ट्रेनिंग घेतलं. आणि ते झाल्यानंतर आम्ही शाळा व्यवस्थापन समितीच्या पण आम्ही कॉन्फिडंटवर घेतलं. आणि आज रोजी 26 जानेवारी 2025 रोजी आम्ही 100% शाळामध्ये लोकसभाकडून, माजी विद्यार्थीकडून आणि ग्रामपंचायत स्वनिधीमधून आम्ही 100% शाळामध्ये आम्ही सीसीटीव्ही बसवलेली आहे. म्हणजे सीसीटीव्ही बसायचे उद्देश असे होते की सीसीटीव्ही एक मॉनिटरिंग सारखे आहेत. शाळामध्ये कोण येतात, कोण जातात, शाळामध्ये किती विद्यार्थी अभ्यास करतात आणि काहीतरी अडचण येत आहे का ते पूर्ण करण्यासाठी एक मॉनिटर आहे सीसीटीव्ही. आणि दुर्दैवाने आम्हाला महाराष्ट्रामध्ये हे घटना पण घडलं होतं बदलापूर. ते झाल्यानंतर अजून म्हणजे सीसीटीव्हीच्या इम्पॉर्टन्स वाढलेली आहे. त्यामुळे हे जे काही दुर्घटना आहेत ते दुर्घटनाच्या प्रिव्हेंट करण्याचा खूप मोठा विषय आहे आमच्या सीसीटीव्ही. त्यामुळे आम्ही हा मोहीम घेतलेली आहे. आणि उद्या 26 जानेवारी 2025 मध्ये विद्या सुरक्षित जिल्हा म्हणून कोल्हापूर माननीय पालकमंत्री आंबेडकर साहेबांच्या हस्ताने घोषित होणार आहेत. आणि पूर्ण राज्यामध्ये कोल्हापूर एकमेव जिल्हा आहे की तिथे 100% शाळामध्ये आम्ही सीसीटीव्ही बसवलेली आहे. कोल्हापुरातील जिल्हा परिषदेच्या प्रत्येक शाळामध्ये आता सीसीटीव्ही लावण्यात आलेले आहेत. कोल्हापूर जिल्हा हा विद्या सुरक्षित जिल्हा म्हणून आता ओळखला जाणार आहे. कारण प्रत्येक शाळांमध्ये आता सीसीटीव्ही लावल्यामुळे हा सुरक्षेचा जो मुद्दा आहे विद्यार्थ्यांचा तो आता सोडवला जाणार आहे. आणि त्यामुळेच आपण सध्या कोल्हापुरातील शिये गावातील विद्या मंदिर शाळा नंबर 2 मध्ये आलेलो आहोत. कशा पद्धतीनं या ठिकाणी देखील सीसीटीव्ही लावलेले आहेत तुम्ही बघू शकता. खरं तर या लहान लहान मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न आहे तो पालकांच्या मनामध्ये नेहमीच असतो. शाळेला पाठवण्यापूर्वी प्रत्येक पालकाला आपला मुलगा शाळेमध्ये देखील सुरक्षित राहील का अशी शंका आजच्या या दिवसांमध्ये उपस्थित होऊ लागली आहे. कारण तशा पद्धतीच्या घटना देखील राज्यभरामध्ये घडताना दिसत आहेत. आणि त्यामुळेच सध्या हा सीसीटीव्हीचा उपक्रम कोल्हापूर जिल्हा परिषदेकडून राबवण्यात आलेला आहे. आणि प्रत्येक जिल्हा परिषदे शाळेमध्ये सध्या सीसीटीव्ही लावलेले आहेत. आणि त्या सीसीटीव्हीच्या देखरेखीखालीच शाळांमधील विद्यार्थी आहेत हे सुरक्षित राहतील. आणि त्यामुळेच सध्या 1958 शाळांमध्ये आतापर्यंत हे सीसीटीव्ही लावण्याचं काम पूर्ण झालेलं आहे. आपण बघू शकतोय शाळेमधील जे सीसीटीव्हीचं जे मॉनिटरिंग आहे या कार्यालयामध्ये आहे. आणि त्या ठिकाणाहूनच आपण हे दिसतंय की कशा पद्धतीनं सीसीटीव्हीचं हे काम आहे. तर याच संदर्भात शाळेच्या जे शिक्षक आहेत त्यांच्या देखील नेमक्या काय भावना आहेत ते देखील बघूयात. मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन यस आणि शिक्षणाधिकारी डॉक्टर मीना शिनकर मॅडम यांच्या मिशन शाळा कवच या संकल्पनेतून जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांच्या मध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेले आहेत. त्याचाच परिपाक म्हणून आमच्या या शाळेमध्ये सुद्धा सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेले आहेत. विद्यार्थ्यांच्या दृष्टीनं हा खूप मोठा एक चांगला मुद्दा इथं पूर्ण झालेला आहे. पालकांच्या मध्ये सुद्धा समाधानाचं वातावरण आहे. आणि याचा नक्कीच आमच्या भविष्यामध्ये मुलांच्या वाढीसाठी याचा फायदा होणार आहे. खाजगी शाळांच्या मध्ये ज्या पद्धतीनं तंत्रज्ञानाचा उपयोग केला जातो तशाच पद्धतीचा तंत्रज्ञानाचा उपयोग या आमच्या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये गेल्यामुळं पुन्हा एकदा मी आमच्या या अधिकाऱ्यांचं आभार मानतो. धन्यवाद.
काय आता या सीसीटीव्ही बसवल्याचा फायदा होणार आहे? आमच्या शाळेत अनोळखी माणसे येणार नाहीत. आमच्या शाळेचे संरक्षण होईल. संरक्षण होणार नक्की. अजून आपल्या बरोबर आहे, काय नाव तुझं बाळ? आर्यन राजेंद्र सांगते. बर, काय तुला काय वाटतंय, काय त्याचा फायदा होणार सीसीटीव्ही शाळेत बसवल्याचा? शाळेत आता रामनगरमध्ये प्रकरण झालं, त्यामुळे शाळेत सीसीटीव्ही बसवले, त्यामुळे आमच्या शाळेतल्या भगिनी आहेत का नाही त्यांनी सुरक्षित होतील. बर, आणि त्यामुळे मी जिल्हा परिषद कोल्हापूरचे आभार मानतो. हा. आता जे आई वडील आहेत तुझे, काय म्हणतात आई बाबा शाळेत जाताना सरळ जा, व्यवस्थित रस्ता ओलांडताना व्यवस्थित ओळख, शाळेत कुठे दंगामस्ती करू नको, त्यांना काय वाटतंय? त्यांना पण खूप आनंद होतोय की आमच्या शाळेत सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत आणि आम्हा सर्व मुलींना सुरक्षित वाटत आहे आता. आणि जिल्हा परिषद कोल्हापूरचे जे अधिकारी आहेत त्यांना माझं मनपूर्वक आभार. दरम्यान 100% सीसीटीव्ही युक्त जिल्हा परिषदेच्या शाळा असलेला कोल्हापूर जिल्हा हा राज्यातील एकमेव जिल्हा ठरला आहे. राज्यातील इतर ठिकाणी देखील अशा पद्धतीने प्रत्येक शाळेत सीसीटीव्ही बसवून आपल्या विद्यार्थ्याला सुरक्षित करण्याची गरज आहे. तरच सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्याही वाढेल आणि पालकांचा शाळेवरील विश्वासही वाढेल. महासत्ता लाईव्हसाठी साईप्रसाद महेंद्रकर, कोल्हापूर. अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा.